नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर थंडीचे दिवस सुरू झालेत आणि थंडीत होते ती म्हणजे कंबरदुखी. तर माझं स्वतःचं सिझेरियन आहे आणि असं म्हणतात बघा की सिझरनंतर कंबर दुखतेच दुखते आणि इतक्या लेवलला ही कंबरदुखी असते की तुम्ही जास्त वेळ उभंही राहू शकत नाही. म्हणजे जास्त वेळ उभं राहिलं तरी कंबर घायला येते, जास्त वेळ बसूनचं काम केलं तरी सुद्धा कंबर घायला येते किंवा अगदी असं सरळ उतानं जरी झोपलं असलं तरी सुद्धा कुशीवर वळताना कंबर आखडलेली असते की काय की वळता सुद्धा येत नाही कुशीवर, असं कोणाला तरी ढकला असं म्हणावं लागतं. आणि काही गोष्टी मग मी सर्च केल्यात अशी कंबरदुखीचा त्रास टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, आणि तेच मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टी हे उपाय कळतील. तर मग चला जास्त न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सकाळी अनशापोटी मी घेते सुंठीची एक गोळी. तर ही अशी दिसते ती गोळी, आणि हा जो उपाय आहे तो मी बालाजी तांब्यांचं गर्भसंस्कारचं जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये वाचला होता आणि डिलिव्हरीनंतर मी हा फॉलो करते आहे. तर असं म्हणतात की थंडीमध्ये वातवृद्धी होते, वातामुळेच आपल्याला कंबरदुखी किंवा सांधेदुखी होत असते. तर सुंठ त्याच्यावरती रामबाण उपाय आहे. सो सुंठाने वात कमी होतो. तर ही गोळी बनवायची कशी, तर यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे सुंठ पावडर व्यवस्थित चाळून घ्यायची, त्यानंतर दुसरं म्हणजे गूळ आणि तिसरं म्हणजे तूप. तर तिन्ही गोष्टी समप्रमाणात लागतात याला. मी सुंठ पावडर घेतले, त्याच्यामध्ये गूळ घातलाय समप्रमाणातला, आणि मग आता याच्यामध्ये याची गोळी बनेल इतपतच तूप घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याची शेंगदाण्याच्या आकारा एवढी आपल्याला गोळी बनवायची. गोळी नाही बनवली तरी चालते, रोज शेंगदाण्याच्या आकारातलं याच्यातलं खाल्लं तरी चालतं. कंबरदुखीवरती घरगुती उपाय आहे हा. रोजच्या रोज एक गोळी खायची. आता यानंतर महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅल्शियमची कमतरता झाली की हाडं दुखतात असं, पण हे कॅल्शियम आपण मिळवण्यासाठी बरेच पदार्थ जरी खाल्ले कॅल्शियमयुक्त, तरी ते कॅल्शियम जे आहे ते आपल्या हाडांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड जे आहे ते मदत करत असतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सकाळच्या कोवळ्या उन्हात थांबल्यामुळं जीवनसत्व ड आपल्याला मिळतंच मिळतं. मग यासाठी आपल्याला कॅल्शियम जर हाडांमध्ये भरपूर पोहोचलं पाहिजे तर जीवनसत्व ड सुद्धा शरीरामध्ये भरपूर प्रमाणात हवं. सो यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ आपल्याला घालवला पाहिजे. मग मी सकाळची जी कामं असतात, बाहेरचा कट्टा, झाडांना पाणी घालायचं, अंगणातला कचरा काढायचा, अंगणात पाणी शिंपायचं, ही सकाळच्या वेळेत करून घेते, जेणेकरून अंगावर थोडंफार कोवळ्या उन्हाची सूर्यकिरणं पडतील. त्याचबरोबर इथं जरी ऊन नाही जास्त मिळालं बरं का काम करताना, कारण कधी कधी ही काम आपली लवकरही उरकून होतात. मग इथं जर नाही झालं तर माझं सकाळचीच वीणाची शाळा असते मला. सो मग वीणाला शाळेत सोडवायला ज्या वेळेला मी जाते त्यावेळेला सुद्धा उन्हातून जाणं येणं होतं. त्यामुळे मग माझा कटाक्षाने प्रयत्न असतो की किमान 10 ते 15 मिनटं रोजची जी आहेत ती सकाळच्या कोवळ्या उन्हात घालवली गेलीच पाहिजेत असं. आता यानंतर मी काही करते कंबरदुखीसाठीचे व्यायाम. तर सगळेजण म्हणतील बरं का आता की आम्हाला वेळच नसतो, सकाळची खूप कामं असतात, धावपळ असते, कुठे व्यायाम करायचा वगैरे वगैरे. पण नाही, स्वतःसाठी वेळ काढायचाच. कारण ज्या वेळेला कंबर दुखते, काही आपलं दुखतं, त्यावेळेला दुसऱ्या कुणाला ते सांगून कमी होत नाही, आपल्याला सहन करावं लागतं. मग स्वतःसाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे. तर मग सगळ्यात अगोदर 10-15 मिनटं मी वॉर्मअप करून घेते आणि त्यानंतर काही आसनं आहेत कंबरदुखीसाठीची, जसं की सेतुबांधासन आहे, त्यानंतर धनुरासन आहे, मकरासन आहे, भुजंगासन आहे, त्यानंतर कॅट काऊ पोज आहे. अशी सगळी आसनं थोडा थोडा वेळ 30-30 सेकंद मी करत असते, जेणेकरून कसं थोडंसं स्नायूंनाही हालचाल झाली स्नायूंची की व्यवस्थित राहतं, दुखणं जास्त होत नाही. कारण आपल्या शरीराला रोजच्या ज्या कामं आपण करतो त्याच्यातून ठराविक हालचालींचीच सवय असते. मग त्याच्या व्यतिरिक्त ज्या हालचाली आहेत त्या स्नायूंच्या या व्यायामातून घडतात. त्यामुळे मग तिथलं जे फ्रिक्शन जे आहे किंवा टेन्शन जे आहे ते रिलीज होतं आणि आपलं दुखणं जे आहे ते कमी होतं. त्यामुळं मग अशी आसनं नक्कीच केली पाहिजेत. आपण थोडीफार व्यायाम सकाळचा केला पाहिजे, जेणेकरून कसं कंबरदुखी कमी होईल, त्रास जास्त होणार नाही. आणि जसं की मी म्हटलं, सकाळच्या कोवळ्या उन्हात 10-15 मिनटं तरी घालवायचा माझा प्रयत्न असतोच. तर आमच्या समोरच्याच खिडकीतून सकाळचं उगवत्या सूर्याची कोवळी किरणं येतात, त्यामुळं मग मला छान वाटतं व्यायाम करताना, प्रसन्न वाटतं बरं का. तर आता कॅल्शियमयुक्त आहार,
मग आता मी काही बाकीचं बाजारात बरेच मिळतात बरं का महागाईचे प्रोडक्ट्स, पावडर वगैरे, पण मी त्यातलं काही आणत नाही. अगदी साध्या गोष्टी आपण घरगुती खाऊ शकतो. जसं की आत्ता मी खाते गूळ आणि शेंगदाणे कच्चे. तर 10:30-11पर्यंत परत एकदा भूक लागते बघा, सकाळी नाश्ता जरी केला तरी, कारण कामं वगैरे केल्यानंतर परत भूक लागते. मग त्यावेळेला मूठभर शेंगदाणे आणि थोडासा गूळ मी खाते. त्याचबरोबर जर गूळ शेंगदाणे नाही खाल्लं तर मग त्याला ऑप्शन म्हणून नाचणीचे लाडू आहे, ज्याच्यामध्ये भरपूर सारं कॅल्शियम आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्सचे लाडू मी बनवून ठेवते, ते खाते. आता थंडी पडल्यानंतर म्हटल्यानंतर मी अळीवाचे बनवेन, ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेनच. सो असं काहीतरी हेल्दी स्नॅक मधून अधून खाल्लं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची गरज आहे ती परिपूर्ण झाली पाहिजे. सो मग आहाराकडेही मी लक्ष देते, कॅल्शियमयुक्त आहारच घेते. आता यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पायांमध्ये चपला वापरायच्या. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की थंडीमध्ये आपली फरशी जी असते घरातली ती खूपच थंड असते. सो मग त्याच्यापासून बचाव करण्यासाठी बऱ्यापैकी आपण चपलाही वापरतो. तर वापरलीच पाहिजे, कारण माझ्या वाचनात असं आलं आहे की पायाचे तळवे जे आहेत ते जास्त थंड झाले की शरीरामध्ये तिथून वात जास्त वाढतो आणि मग वातामुळेच आपल्याला हे कंबरदुखी, सांधेदुखी वगैरे होत असते. तर त्यासाठी मग थंडीपासून बचाव करायला कंपल्सरी थंडीमध्ये घरात मी चप्पल वापरते. आता यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे पादाभ्यंग. तर पादाभ्यंग म्हणजे काय, थोडंसं तूप घ्यायचं, जे पायाच्या तळव्यांना घसघस चोळायचं, जेणेकरून कसं तळवे जरा गरम होतील. जसं की मी मगाशी म्हटलं, माझ्या वाचनात असं आलं होतं की पायाच्या तळव्यातूनच आपल्या शरीरामध्ये पायाचे तळवे थंड पडून वातवृद्धी होते. मग त्यासाठी हे पादाभ्यंग करतात, जेणेकरून वाताचं संतुलन राहावं शरीरामध्ये आणि आपल्याला वाताचे विकार होणार नाहीत. मग थोडंसं तूप घ्यायचं, जे पायांवरती घासायचं. अगदी 5-10 मिनटं लागतात बरं का. झोपण्यापूर्वी हे रोज मी करते थंडीच्या दिवसात. पायसुद्धा छान राहतात, म्हणजे भेगा वगैरे ज्या आहेत पायांच्या त्यासुद्धा कमी होतात तुपाचं हे झाल्यामुळं. मुलायम बनतात पायसुद्धा आणि वातसुद्धा संतुलन राहायला बऱ्यापैकी मदत करतं. सो हे असे छोटे छोटे उपाय आहेत जे रोजच्या रोज केल्यानंतरच त्याचे परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत बरं का. कारण आपल्या बायकांचा एकच प्रयत्न असतो की घरगुती जितकं करता येईल तितकं करायचं, कारण डॉक्टरकडे जायचं आणि परत तो औषधांचा खर्च तो सुद्धा जीवावरच येतो आपल्या. सो मग स्वतःची काळजी घेण्यासाठी काही उपाय केलेच पाहिजेत. सो मी हे असे थोडेफार उपाय करते. कसं आहे, स्वतःची काळजी घेण्यासाठी थोडा वेळ आपल्याला काढलाच पाहिजे बरं का. तर मग तुम्ही सुद्धा हे उपाय करा. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन आहेत चॅनलवरती त्यांच्यासाठी सांगते की माझ्या चॅनलवर मी माझे डेलीचे व्लॉग्स, डेली रुटीन शेअर करत असते. त्याचबरोबर मला जी काही माहिती माझ्याकडे आहे, माझे अनुभव जे आहेत ते सुद्धा मी व्हिडिओमधून शेअर करत असते. सो असे माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉन जी आहे ती नक्की दाबा. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.